नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझं नाव कल्याणी आणि पहिल्यांदाच मी व्हिडिओ बनवत आहे. सो मी दरवर्षी 31ला 1 तारखेला अक्कलकोटला जात असते. म्हणजे माझी जी वर्षाची सुरुवात आहे ती स्वामींकडूनच होत असते. सो मी आणि माझी मम्मी सकाळीच निघालो होतो. सोलापूरमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही ऑटो घेतली होती अक्कलकोट जाण्यासाठी. तिथे गेल्यावरती आम्ही हॉटेल केलं होतं, पण मी हॉटेलचा तर काही व्हिडिओ नाही केला आहे. फर्स्ट टाईमच बनवते म्हणून. हॉटेल गेल्यानंतर आम्ही फ्रेश होऊन निघणार आहोत, मी आणि मम्मी स्वामींच्या दर्शनासाठी. तेच व्हिडिओ मी बनवला आहे. पुढे तुम्ही पाहू शकाल. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल. मी फर्स्ट टाईमच ट्राय करत आहे. तुम्ही बघू शकता. हाय, हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आता आपण जाणार आहोत स्वामींच्या दर्शनाला. निघालोय आता. आधी काय खाऊन घेऊयात, मग जाऊयात मम्मी सोबत स्वामींचं दर्शन करायला. हे बघा, चला आता आपण राजाराय मठला जाऊ. राजारायण मठ, मठला जायचं. इकडे आता राजारायण मठ, इथे जायचं आहे आपल्याला. हे आहे इथे राजारायण मठला चाललो आता आपण. बघूयात. आज 1 तारीख जानेवारी, खूप गर्दी असणार आहे. इथे बघा, आपण मठामध्ये आहेत, राजारायण मठ. इकडे बघ मम्मी, कुठे काल प्रोग्राम होता वाटतं इकडे. बघू शकतो इकडे काय आहे, राहायची सोय. स्वामींच्या मंदिरात हे राजारायण मठ. दर्शन घेऊ शकता तुम्ही आता. शरद किती गर्दी आहे. स्वामींचं दर्शन घेण्यासाठी इथे मम्मी सोबत पण हनुमंतांचं मंदिर आहे. इथे आता आपण बघू शकतो दुपारी स्वामींची आरती चालू झाली आहे. स्वामींची आरती होत आहे. आरती झाल्यानंतर लगेच स्वामींचा महाप्रसाद होता भक्तांसाठी. त्यापूर्वी इथे जे आहेत ते स्वामींची प्रार्थना करत होते सर्वजण मिळून. म्हणजे स्वामीनामांचा जप करत होते आणि त्यानंतर महाप्रसाद जो तो सुरू होणार होता. छोटी मांजर आहे बघा तुम्ही, सगळे मुलं तिच्यासोबत खेळतात. राजारायण मठानंतर आपण जे आहे खंडोबा मंदिरात गेलो होतो अक्कलकोटमध्ये, जिथे असं म्हटलं जातं की स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये प्रथम जेव्हा आले होते तेव्हा ते ह्याच खंडोबा मंदिरात आले होते. तर राजारायण मठानंतर आम्ही आलो होतो श्री खंडोबा मंदिरामध्ये खंडोबा देवांचं दर्शन घ्यायला. इथेही गर्दी होती खूप. इथून आमचं खंडोबा देवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जे आहे ते चोळप्पा महाराजांच्या वाड्याकडे गेलो होतो, जिथे म्हटलं जातं की स्वामी
समर्थ महाराजांनी समाधी घेतली होती. तर समाधी मंदिरात आम्ही गेलो होतो, खंडोबा मंदिराच्या नंतर. समाधी मंदिरात आल्यानंतर आम्ही 1-2 तास लाईनीमध्येच उभा होतो, कारण की लाईन खूप मोठी होती. वर्षाचा पहिला दिवस गुरुवार होता, त्यामुळे अजून जास्त गर्दी होती. तो आम्हाला 1-2 तास तर लाईनीमध्येच लागले. इथे पण आम्ही आल्यानंतर आरती चालू झाली होती स्वामींची. समाधी मठची entrance. समाधी मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही ह्याच्या मागेच चोळप्पा महाराजांचा वाडा आहे, तिथे गेलो होतो. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला स्वामींच्या पादुकांचं दर्शन झालं. तिथे स्वामींच्या पादुका आहेत आणि त्यांचे वस्त्र, हे सगळं सामान आहे. तिथे आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही वटवृक्ष मंदिराकडे आलो. तिथे खूप जास्त गर्दी होती, खूप मोठी लाईन होती. तिथे पुन्हा आम्ही 1-2 तास लाईनीमध्ये लागल्यानंतर मंदिरात आलो. मंदिराचा व्हिडिओ नीट मला घेता नाही आला, कारण की तिथे फोन अलाउड नव्हता आणि व्हिडिओ घेऊ देत नव्हते. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर अन्नछत्राकडे पण खूप मोठी लाईन होती. अन्नछत्राच्या समोर खूप मोठी लाईन होती तिकडेही. संध्याकाळचा टाइम. त्यानंतर तिथे बाहेरच दत्तगुरूंचं मंदिर आहे. तिथे आम्ही पाया पडले दत्तगुरू महाराजांचे. सगळं दर्शन आमचं खूप छान झालं. हो, यावेळेस पण कसं, 1 तारीख जी आहे 1 जानेवारी ते गुरुवारी असल्यामुळे खूप प्रचंड गर्दी होती. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आमचं स्वामींचं खूप छान दर्शन झालं. दरवर्षी प्रमाणे 1 तारखेची सुरुवात माझी खूप छान झाली. आणि होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर माझा काही चुकलं असेल तर क्षमा करा. तुम्ही मला सजेस्ट करू शकता की मी परत कसे व्हिडिओ बनवू. काही जर सजेशन असेल तुमचे तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता. यापुढेही मी स्वामींवरतीच व्हिडिओ बनवणार आहे. मला काय प्रचिती आली, स्वामींची सुरुवात, म्हणजे मी कधीपासून सुरुवात केली, आणि असं आपलेही काही सजेशन असतील की मी व्हिडिओ कसे बनवायला हवेत, हे आपण मला सजेस्ट करू शकता. जर काही चुकलं असेल तर माफ करा. ही माझी पहिल्यांदा सुरुवात आहे, म्हणून मी स्वामींकडनंच माझ्या व्हिडिओची सुरुवात केली आहे. आपले काही सजेशन मला असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल आपल्याला सगळ्यांना, तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.
चला तर मग आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.